पटकन गाणं बोल. सो काही आता आपण चाललो आहे स्टॉपवरती. ही मराठी जाऊ दे, मराठीतच म्हणूया. इथं एवढं काळोख आहे ना चालताना, पण गोपुरात काय दिसतंय काय नाही दिसत आहे काहीच नाही कळत आहे. बघूया नाक्यावरती जाऊया आपण. सो काही आता आपण बसलेलो एस टीमध्ये. एस टी बघा, एस टी काय हे बघा, एक कार्टी आले आपल्यासोबत. इकडे मी वहीसोबत येण्यासारखं चाललंय. इथं नुकतं स्नॅपवर स्नॅप काढत बसले. काय कळतं का तुला? काय ग ए माकडे काय किती स्नॅप काढते? काय ग स्नॅप किती काढते तू? मला नको काढतो स्नॅप. स्नॅप किती काढते? सो गाईज आताशी आपण पोहोचलेलो आहोत खोपोलीला. खोपोली गावामध्ये. आता इकडनं आपण सरळ चाललोय. ट्रेन पकडायची बाकी आहे फक्त. किती? 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. सो गाईज आता आपण जरा पटापट जाऊया, बघूया काय बोलताय. साधी चप्पल हे बघा, हे आपलं मागं चालता नाही येईल आता. तुला घेऊ? काय बोलतेस तू त्याच्यामध्ये? बोलत काय नाही, फक्त मला व्हिडिओमध्ये घे. चल ना मग. किती पटापट चालते. सो गाईज आता आपण आलोय आईच्या गावात. असते का? काय मग कसं वाटला? थँक गॉड ही चपलीने माझी वाट लागली. आलीस ना? किती काही झाली तुझी? भोंगा आवाजला. थांब ना, मी फोनवर बोलतोय ना. मला कुठं आहे अश्विनीताई, प्रज्ञा, तिची मैत्रीण? अशा प्रकारे आपल्याला अश्विनीताई दिसलेली आहे. तो बघा माकड कोणती तशी. सगळीजण वाईट वाईट झाल्यात. हो, सगळ्यांनी वाईट घातलंय. ही बघा आमची अश्विनीताई. ए थांब रे. हे बघा हीच ते माकड तोंडी. ही आमची अश्विनीताई. अरे नमस्कार. हा दादा. बापरे, मला ओळखतच नाही ना तू. आणि मी कल्याण आला. कल्याण
गर्दी बघा किती आहे, जाम गर्दी आहे ट्रेनला. उतरणं मुश्किल होणार आहे आम्हाला. हे बघा 6-5 वा. अरे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आणि ह्या दोन माकड तोंड्या कुठे आलेला आहात? एवढ्या भारी आम्ही एवढ्या भारी दिसतो आम्हाला माकड तोंड्यावर. ठेव ना दीदीकडे तू. गाइस ये जो लड़की दिख रही है ना, इसको हमको ढूंढ ढूंढ के मारने का है. पूरा कुदवणे का आहे, कुदवणे का इस लड़की को. तोंड घे माझा. तुझं तोंड तरी आहे का नीट? जो तुला घ्यायला पाहिजे. हा मग काय बोलायचा? मला बोलायचं आहे, सॉरी तुला बोलायचं आहे. पटकन गाणं बोल. अगं आमचे बिग फॅन राहिले सगळे तुझ्या व्हॉइस ऐकायला. नको. अरे आमचे फॅन ऐकायला थांबले. नाही तुझं व्हॉइस कधी ऐकायला. आमचा ब्लॉगर आमच्यासाठी एक सॉन्ग गाईल. बापरे बाई, माझा आवाज ऐकला तर सगळेजण पळून जाते. अरे आमचे दादाचे फॅन तुझे फॅन होतील ना. हो ना, तुझे फॅन होतील म्हणून बोलताय. गाणं गा मस्त पैकी. चार चौघात नाही ग, चांगला गाणं गाते तो. नको नको गाऊ शकते. बोल बोल. तडप 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 काही दुसरं तरी नीट गायचं. चांगला सॉंगच नाही. कधीतरी बहिणीवरून सॉंग बहिणीवरून. तारक आपल्याला पण घे. तुला पण घेऊ. बस काय काय हो मग लगेच जास्त लांब पण नाही तुला. अगे इकडचं मी बंद केलं सध्या पूर्ण. बस झाला. प्लॅटफॉर्म 1 इकडनं आता आम्हाला बस पकडायचं आहे. बस नक्की आता कोणती बस येते ना आता माहिती. 6 नंबरवरती बस लागते. तिकडनं विचारूया आपण नक्की कोणती बस आहे काय येते. किती नंबर? 6 नंबर ना. 6 नंबरवरती जायचं. तिकडनं काहीतरी 102 का 6 102 108 नंबरची बस पकडायची. दादा गाडी कोणती आहे? विचारू का? विचार. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत. हां सरळ चालत चालत गेलो असतो आता आपण. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत. हे लोकेशनचं नाव काय आहे? इथला काय होता? वाल्मुकी नाका. वाल्मुकी नाक्याच्या इकडनं आपल्याला जेमतेम 5 ते 10 मिनटं वॉकिंगवरती. काय बापरे बालकुम नाका आहे रे. काय बालकुम नाका. सो गाईज आपण जरासा रस्ता चुकलेला आहे. तशी गेट नंबर 1 आहे. इथेशी फक्त सोसायटीवाल्यांना एंट्री आहे. ह्या साईडने सरळ गेलो की राईट साईडला गेट नंबर 2 आहे. तिकडनं नॉर्मली जे देवळात जे दर्शन घ्यायला वगैरे येतात त्यांच्यासाठी आहे. सो आणि ही आहे आपली एवढी मोठी गँग. बघा एवढी सगळीजण आहेत. चलो मैं आपको रास्ता दिखाता हूँ, आप मेरे पीछे पीछे आओ. घेऊ का? बस काय तुझ्याकडे फोकस ठेवतो. कोणाला येतील ना सगळीजण.
आतमध्ये सगळेजणच येते. सो काही हा आहे गेट नंबर 2. इकडे काही एंट्री वगैरे करायला लागते का? मंदिर बघायचं आहे. अजून साईडला गेट आहे. काय हो काका असं गाइस हमारे इधर पचका हो गया है. इस्कॉन टेम्पल एंट्री गेट नंबर 2. तो गाइस फायनली आलो आपण इस्कॉनच्या टेम्पलमध्ये. इकडे अलाउड आहे नाही आहे काय माहीत, बघूया विचारूया आपण इथे. बंद करायला का? सो गाइस जाम मोठा टेम्पल आहे यार. इथेशी व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण आम्ही लपून छपून व्हिडिओ काढतो यार. काय हा घे ना. ए बबडे इकडे इकडे. इधर फोटो काढ पटापटा. वाजले किती? 6:30 वाजलेत बघा. माझ्याकडे 6:30 वाजलेत. ॲक्च्युअलमध्ये 7 वाजले. 7:15 झालेत. 7:15 वाजले. आम्ही आलो आता ठाण्यावरनं नाही CSTला गेलो. CSTवरनं आता आम्ही आलो पनवेलला. पनवेलवरनं आता इकडनं रोहा पकडणार, पेणला जाणार, तिकडनंच परत ST पकडणार आणि घरी जाणार. सो मध्येच जरा GoPro चार्जिंग संपली, त्यामुळे आम्ही ब्लॉगमध्ये बंद केला. सो आपण विचारूया ह्यांना त्यांचा दिवस कसं गेलं. ऐश्वर्या काय वाटतं आता? चांगलं होतं पण चालत गेलं जास्त. धमाल झालं का तुला? आणि त्यांचं नाव मी विसरलो. साईराज. तुमचा दिवस कसा गेला? चांगला होता. अरे इकडे बघ तरी ॲटलीस्ट, एवढं लाजू नको. जाऊ द्या. माझा दिवस चांगला गेला. अरे तुम्हाला विचारायचं राहिलं, तुमचा दिवस कसा गेला? मग तुझा दिवस कसा गेला आजचा? आजचा दिवस चांगला गेला. पाय जाम दुखले. आणि भाऊ तुझा दिवस कसा गेला आजचा? भाई सांगत नाही काय नाही, तसंच गेला. असं इग्नोर कोण करतो? जाऊ दे. सर त्यांनी इग्नोर केला. इस्कॉन टेम्पलचे दर्शन चांगले झाले. आणि पाय दुखले. आणि यांनी काय खायला पण दिलं. आम्ही काय खात नाही बाहेर गेल्यावर. आम्ही डायरेक्ट घरी गेल्यावर. अजून काय? आणि पाण्यावर बस एवढंच. उपवास धरलेला आज.
बापरे. मग ट्रेनमध्ये बसल्यापासून खाका खाजायचे आणि बोलते उपास धरलेला. तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या भागात. बघू.